नमस्कार. मी आहे आज इथे दिवाणमान तलावच्या इथे, जिथे वसई महानगरपालिका आहे. तुम्ही जर बघाल इकडे, म्हणजे मी जस्ट वॉकिंगला आलेलो आहे सकाळी आणि जस्ट आज मी ढुंकावून बघितलं या तलावामध्ये. तर मी एक दाखवतो तुम्हाला. तर बघा या तलावाची हालत कशी आहे. खूप सारे मासे असे मरून पडलेले आहेत आणि ही जागा तर माहीत आहे, इथे आपण नेहमी मोस्टली गणपतीचं विसर्जन करतो, देवीचं विसर्जन करतो आणि त्या पाण्यातच ह्या गोष्टी आहेत. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे याच्यासाठी मी बोलत आहे की पाणी घाण आहे आपल्याला ऑलरेडी माहीत होतं, पण आता त्याचा परिणाम तुम्ही इथे बघू शकता. खूप सारे मासे असे मरून पडलेले आहे आणि याला जबाबदार कोण, हा माझा क्वेश्चन आहे माझा स्वतःसाठी. तर या गोष्टीला जबाबदार कोण? आपण आहोत नागरिक म्हणून, की बघा मला त्या टॅग नाही करायचं महानगरपालिकेला, कारण की आपल्याला माहिती आहे कामं होतच नाहीत. ठीक आहे, तर कोण रिस्पॉन्सिबल आहे? आपण इथे कचरा टाकतो, निर्माणला टाकतो, कोणी काहीतरी चुकून असा सबस्टन्स टाकला असेल की त्याच्यामुळे माशांना प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा काय. तर कोण रिस्पॉन्सिबल आहे? मी हा प्रश्न स्वतःला विचारतो आहे की माझ्याकडून काय कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतं. तर तुम्ही कमेंट करा काय करू शकतो आपण याच्यासाठी आणि पुढे काय प्रिकॉशन घेऊ शकतो. बिकॉज आपला निसर्ग आपल्यालाच वाचवा लागणार आहे. या सरकारच्या भरोसावरती राहून काही यूज नाही आहे. आपण टॅक्स भरतो, आपण गोष्टी करतो, तर थोडेसे आपणच सुरुवात करूया. सो मला सांगा काय करू शकतो आपण याबद्दल, तुम्हाला काय वाटतं?